काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं, मात्र आधीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक। मोदी शहांकडे देशाच्या विकासाचं विजन। पक्षप्रवेशानंतर देवरांचा काँग्रेसवर निशाणा। मी विकासाच्या मार्गावर जातोय। काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि मित्रपक्ष घाबरले। 2 वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याय यात्रे दिवशीचा निर्णय घेतला हे दुर्दैवी। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। देवरांनी काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे काही फरक पडणार नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर शिंदे गटाने त्यांना तिकीट ऑफर केलं असेल म्हणून तिकडे गेले, सुळेंची टीका। भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार, पक्षप्रवेशाने महाराष्ट्राला हादरे बसतील। मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांचा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी। भारत जोडो न्याय यात्रेला अपशकुन करण्याचा प्रयत्न। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांचं काँग्रेस छोडो अभियान। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर भाजप आमदार राम कदम यांची टीका। ईडी आणि सीबीआयला घाबरून मिलिंद देवरांचं पक्षांतर। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची देवरांवर टीका। तर मिलिंद देवरांना काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हतं, लोंढेंची माहिती। भविष्यामध्ये अनेक नेते महायुतीत येतील, जे आमच्याकडे येत आहेत त्यांचं स्वागत आहे। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद। 16 जानेवारीला वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये पत्रकार परिषद। संजय राऊत यांची माहिती। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, चोरलेल्या पक्षावर डिंग मारू नका। संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। कुणी काकाचा पक्ष चोरतोय तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय। संजय राऊतांचा अजित पवारांवरही निशाणा। शिवसेनेच्या विभाजनाला उद्धव ठाकरे कारणीभूत। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची टीका। तर उद्धव ठाकरेंनी 19 वर्षांनंतर एखाद्या शाखेला भेट दिली, शिरसाट यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून रडीचा डाव खेळले। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका। तर विधानसभा अध्यक्षांनी वस्तुस्थितीप्रमाणे हातात असलेल्या कागदपत्रांप्रमाणे निर्णय दिलाय, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं। विनाशकारी प्रकल्प कोकणात आणण्याचा सरकारचा डाव। भाजप गुजरातचा विकास करणारा पक्ष। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज राज्यभरात शक्ती प्रदर्शन। मंत्री आणि नेत्यांच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष तयारीला। महायुती एकसंघ असल्याचा दिला जाणार नारा। भाजप नेते मंगल प्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचं आयोजन। ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्यानं बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती। सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नये तर गेम करू, बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान। नाशिकमधल्या महायुतीच्या बैठकीला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित। कोणत्या मीटिंगला कोणी जायचं हे ठरलेलं, भुजबळांची प्रतिक्रिया। तर बैठकीला आमदार दिलीप बनकर आमच्याकडून उपस्थित, भुजबळांचं वक्तव्य। सिंधुदुर्गातल्या कणकवलीत महायुतीचा मेळावा। कणकवलीतील शिवाजी चौकातनं दुचाकी रॅली काढत मेळाव्याला सुरुवात। सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा। जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते राणेंच्या घरी दाखल। ठाण्यामध्ये आज महायुतीकडनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। कार्यकर्ता मेळाव्याची जोरात तयारी। सभेच्या संपूर्ण परिसरात लावले महायुतीतल्या पक्षांचे झेंडे। सोशल मीडियावर कोणी लक्ष करत असेल तर आपण त्याला उत्तर द्यायला तयार असलं पाहिजे। केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। तर शेतकरी प्रश्नावर कोणी कमी पडलेलं नाही, भारती पवारांची प्रतिक्रिया। नागपुरातील महायुतीचा संयुक्त मेळावा। भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली मेळावा। पालकमंत्री भुमरेंना 15% द्यावे लागतात। मजूर सोसायटी निवडणुकीत चेअरमनचा भुमरेंवर गंभीर आरोप। यावेळी अब्दुल सत्तार देखील तिथे उपस्थित होते। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची औरंगजेबाच्या कबरीशी तुलना। अजित पवार गटाचे त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष किरण चौधरींवर गुन्हा दाखल। आरोपीला न्यायालयाने सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। माझ्या नादाला लागू नका आणि मराठा समाजाच्या देखील नाही, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा। आम्ही लोकांचे पैसे खात नाही, घाम घालतो आणि कष्ट करतो, जरांगेंचा टोला। छगन भुजबळांना मंत्रिपदावरून हटवा, मनोज जरांगेंची मागणी। तर पिस्टल आणि दंगलीची भाषा करत असल्यानं कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, जरांगेंचं सरकारला आवाहन। जितेंद्र आव्हाड मांजरीच्या तोंडासारखे दिसतात। आव्हाडांनी प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांची टीका। आमच्याकडे
या आम्ही तुम्हाला विकास कामं देतो असं काही जणांनी चालू केलं। खासदार विनायक राऊतांची उदय सामंत यांच्यावर टीका। हिंमत असेल तर उदय सामंत यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विनायक राऊतांचा आव्हान। बीडमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा, मेळाव्याच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नाही, कार्यकर्त्यांनी बाब लक्षात आल्यावर बॅनर बदलले। माजी मंत्री राजेश टोपे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात बंद दाराआड चर्चा। यड्रावकर एकनाथ शिंदेंसोबत सत्ताधारी पक्षात, त्यामुळे टोपे आणि यड्रावकर भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। नारायण राणेंनी शंकराचार्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी। राणेंविरोधात पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांची कोंबडी घेऊन नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी। वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपने सर्वाधिक कामं केली, वर्धा लोकसभेची जागा भाजपची, खासदार रामदास तडस यांचा दावा। अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील दिव्याज फाउंडेशनने पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियान उपक्रमाला दिला पाठिंबा। गिरगावातल्या मंदिरात स्वच्छ मंदिर अभियानात जॅकी श्रॉफ यांचीही उपस्थिती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कांदिवलीत स्वच्छता मोहीम, डीप क्लीन मोहिमेत अनेकांचा सहभाग। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दहिसरच्या अशोकवन परिसरात हनुमान मंदिरात जाऊन घेतलं दर्शन, मंदिरात मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई। पुण्यामध्ये हर मंदिर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून रोकडोबा मंदिरात स्वच्छता। पुण्यामध्ये हुंदाईचा प्रकल्प, 7,000 कोटींची गुंतवणूक होत असल्याची फडणवीसांची ट्विट करून माहिती। हुंदाई कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटोही केले शेअर। मुंबईत भारतीय हवाई दलाकडून एअर शोचं आयोजन, सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथक आणि सारंगा हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे हवाई प्रात्यक्षिक सादर। नेत्रदीपक एअर शो बघण्यासाठी गर्दी। अकोल्यात 30 डिसेंबरच्या रात्री पोलिसांच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या 5 आरोपींना 15 दिवसांनंतर अटक, उरळ पोलिसांची कारवाई। दिल्लीत थंडी आणि धुक्याचा कहर, अनेक गाड्यात 6 तास उशिराने, दाट धुक्यामुळे 6 विमानं जयपूरच्या दिशेने तर 1 विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं। दिल्लीमध्ये शौर्य दिवस साजरा, कार्यक्रमापूर्वी स्थानिकांनी काढली शोभायात्रा। 1761 मध्ये पानिपतवर आजच्याच दिवशी मराठ्यांनी शौर्याची पराकाष्ठा केलेली। तैवानच्या अध्यक्षपदी लाई चिंग ते, स्वायत्ततावादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचा सलग 3ऱ्यांदा विजय। आयराच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची हजेरी, हेमा मालिनी, रेखा, शाहरुख खान, अमिताभ, जया बच्चन, अनिल कपूर यांची उपस्थिती। आयरा खानच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि कलाकारांची उपस्थिती। साजिद खान, ए.आर. रहमान, अलका याज्ञिक, सोनू निगम, शंकर महादेवन, अन्नू मलिक, सुनिधी चौहानसह गायक शानचीही हजेरी। आयरा खान नुपूर शिकरेच्या रिसेप्शनला कंगना रनौत उपस्थित। आयरा खानच्या रिसेप्शनमध्ये कंगना रनौतचा जय श्रीरामचा नारा। आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनला मराठी कलाकारांची उपस्थिती। अभिनेता सुनील बर्वे, अतुल कुलकर्णी, शरद केळकर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू तसंच आकाश ठोसरचाही सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।